नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित विषयाची नमुना प्रश्नपत्रिका 2 पाहणार आहोत. या प्रश्नपत्रिकेचा सराव केल्यावर तुम्हाला परीक्षेसाठी हे प्रश्न उपयुक्त ठरतील. हे प्रश्न परीक्षाभिमुख आहेत. पहिला प्रश्न आहे, 7,07,707 ही संख्या अंकात कशी लिहितात? पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय कशी लिहितात? 7,07,707 अशा प्रकारे लिहितात. म्हणून तिसरा पर्याय योग्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, 10 ते 100 या संख्यांमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणते अंक नसतील असे विचारले. कोणते अंक नसतील असे विचारले. प्रश्न काळजीपूर्वक वाचत चला. प्रश्न पेपरमध्ये तुम्ही काळजीपूर्वक वाचत चला. नसतील, असतील हे व्यवस्थित वाचायचं आहे. त्यांनी काय दिले, 10 ते 100 या अंकामध्ये मूळ संख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक नसतील. पर्याय आहेत 137, 973, 528, 524, 139. कोणते नसतील? 5, 2, 4 हे अंक मूळ संख्यांच्या एकक स्थानी नसतील. म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, समीरने 3 चोकोबार विकत घेतले. दुकानदाराला 50ची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने 5 रुपये परत दिले, तर एका चोकोबारची किंमत किती? असा प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी प्रश्न काय विचारलाय पहा, की समीरने किती चोकोबार विकत घेतल्या? 3. आणि किती रुपये दिले दुकानदाराला? 50. दुकानदाराने त्याला परत किती दिले? 5 रुपये. म्हणजे 50 मधून 5 गेले, किती राहतात? 45 रुपये दुकानदाराने त्याच्याकडून घेतले. आणि चोकोबार त्याने किती विकत घेतल्या? चोकोबार विकत घेतल्या 3. म्हणजे एका चोकोबारची किंमत आपल्याला मिळेल 3 एक 3. आणि खाली किती राहिले? 1. 3 5 15. म्हणजे एका चोकोबारची किंमत किती येते पहा? 15 रुपये. म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. एका चोकोबारची किंमत 15 रुपये येते. कसं काढलं लक्षात आलं? 3 चोकोबार घेतलेले आहेत, 50ची नोट दिली, दुकानदाराने माघारी किती दिले? 5 रुपये दिले. म्हणून 50 मधून 5 गेले, किती राहतात? 45. आणि आपल्याला एका चोकोबारची किंमत काढायची आहे. म्हणून 45 भागिले 3, तर एका चोकोबारची किंमत निघते 15. म्हणून रुपये 15 हा चौथा पर्याय बरोबर आहे. आता त्यांनी विचारलंय काय? पुढचा प्रश्न काय आहे, पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा आणि शेवटून येणारा दुसरा व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल असं विचारलंय. त्यांनी काय विचारलंय? उतरत्या क्रमाने. उतरत्या क्रमाने म्हटलं की सगळ्यात मोठी संख्या आधी येते. सगळ्यात मोठी संख्या आधी येते. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती? सगळ्यात मोठी संख्या आहे 42,106. सगळ्यात मोठी संख्या. त्यानंतर कोणते? 41,000, 41,000, 41,000. कोणते येईल मग मोठी? 41,237, 41,216, 41,238. म्हणजे ही संख्या येईल 41,238. तिसरी संख्या कोणती येईल? 41,237. चौथी संख्या कोणती येईल? 41,216. आणि पाचवी संख्या कोणती येईल? उरलेली संख्या 40,273. त्यांनी प्रश्नामध्ये विचारलंय काय? दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील शेवटून म्हटलंय. पण शेवटून दुसऱ्या. शेवटून दुसरा कोणती? ही सुरुवातीपासून म्हटलंय का? नाही म्हटलं, शेवटून म्हटलंय. म्हणून शेवटून दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास काय म्हटलंय त्याने? दशक स्थानी कोणता अंक येईल? मग त्या दोन्हींमधील फरक काढायचा. 41,238 आणि दुसरी संख्या कोणती? 41,216. यामधील आपल्याला काय काढायचा आहे? फरक काढायचा आहे. किती येईल मग? 2. आणि ह्याच्यामधून 3 मधून 1 गेले, 2, 0, 0, 0. दशक स्थानी कोणता अंक येईल? एकक आणि दशक. दशक स्थानी कोणता अंक आलेला आहे? 2 हा अंक आलेला आहे. म्हणून तिसरा पर्याय
बरोबर आहे. 2 हा अंक दशक स्थानी आलेला आहे. आता त्यांनी काय दिले, 2 खांबांची उंची अनुक्रमे 117 सेमी व 105 सेमी आहे. जर 2 खांब एकमेकांना जोडून एक खांब तयार केला तर त्या खांबाची एकूण उंची किती? आता हे सेंटीमीटर मध्ये माप आहेत. हे काय आहे, सेंटीमीटर मध्ये माप आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, त्यांची खांब जोडायचे आहेत. म्हणून जोडणं म्हणजे काय करणं, बेरीज करणं. म्हणून काय येईल, 115 सेंटीमीटर अधिक 105 सेंटीमीटर किती येईल, 12 येईल. चला 1 2 आणि 2 किती येईल, 222 काय येतं हे सेंटीमीटर. आता मीटरचं सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. इथं किती झालंय, 222 म्हणजे 2 मीटर 22 सेंटीमीटर. म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न काय आहे, रोहन व सोहम एका कंपनीत काम करीत होते. रोहनला एका महिन्याचा पगार 15,500 व सोहमचा पावणे 18,000 रुपये मिळाला. तर त्या महिन्यात सोहमला रोहनपेक्षा किती रुपये पगार मिळाला? रोहनचा पगार किती आहे, रोहनचा पगार 15,500. रोहनचा पगार किती आहे, 15,500. आणि सोहमचा पगार किती आहे, सोहमचा पगार आहे पावणे 18,000 म्हणजे 17,750. यांनी काय विचारलंय, त्या दोघांच्या सोहमला म्हणजे सोहमचा पगार किती, 17,750. रोहनचा पगार किती, 15,500. किती पगार जास्त मिळाला? मग वजाबाकी करून घ्यायची आहे. वजाबाकी करून घेतली, किती उत्तर येत आहे, 2,250. म्हणजे किती, 2,2500 का 2,200 रुपये की 2,050 रुपये की 2,350 रुपये? 2,250 म्हणजे किती, 2,2500 रुपये. 2,2500 रुपये म्हणजे. पुढचा प्रश्न आहे, 2 रिम कागदांपैकी 2 ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले? प्रश्न काय आहे, 2 रिम कागदांपैकी 2 ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले. आता 2 रिम कागद म्हणजे किती, 1 रिम म्हणजे 480. 1 रिम म्हणजे किती, 480 कागद. तर 2 रिम म्हणजे किती, 480च्या डबल 960. आणि 1 ग्रोस कागद म्हणजे किती, 1 ग्रोस कागद म्हणजे 144 कागद. आणि 2 ग्रोस कागद म्हणजे किती, 2 ग्रोस कागद म्हणजे 144च्या डबल 288. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय ते आपण पाहू. 2 रिम कागदांपैकी म्हणजे 960 कागदांपैकी 2 ग्रोस कागद, 2 ग्रोस म्हणजे किती, 288 कागद आपण वापरले मुद्रणासाठी. आपण वापरले तर किती राहिले? आता ह्याच्यातून हे वजा करायचे, किती राहिले, 10 मधून 8 गेले 2, 16 मधून 7 गेले, किती राहिले, 9 गेले 7. आणि 9 मधून 3 गेले 6, किती राहिले, 600. किती कागद राहिले, 672 कागद राहिले. पण त्यांनी विचारलंय काय, की किती डझन कागद शिल्लक राहिले. कागद विचारले का, कागद विचारला असतं तर 672 आलं असतं. पण त्यांनी काय विचारलंय, डझन. 672 आहे पहा. 12 पंचे 60, इथे 6 आहे, 12 पंचे 60, खाली राहिले 7, 12 72 म्हणजे किती डझन कागद राहिले आहेत, किती डझन,
म्हणजे 56 डझन म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा पर्याय पहा. 41ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्या चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल? आता 41ने विभाज्य असलेल्या म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 41चा पाढा आपल्याला मांडावा लागेल. तर आपल्याला काय कळेल, 41ने विभाज्य संख्या 41. आता आपण पाढा पाठ नसेल तर आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल. पण गुणाकार करण्यासाठी एवढा आपण वेळ देत बसणार नाही आहे. इथे मी त्यासाठी पाढा हे केलेला आहे. 41 दुने 82, 41 त्री 123, 41 चौक 164, 41 पाच 205, 41 सक 264, 41 साते 287, 41 आठे 328. आता त्यांनी विचारलंय काय आपल्याला, इथपर्यंत बस होईल. आपल्याला काय विचारलंय की समसंख्या विभाज्य असलेल्या समसंख्या, याच्यामध्ये आता विभाज्य समसंख्या कोणती? 82 समसंख्या आहे, 164 समसंख्या आहे, 264 समसंख्या आहे, 328 समसंख्या आहे. तर त्यांनी काय विचारलंय, चढत्या क्रमाने लावल्या तर चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती? आता चौथ्या स्थानावर ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि चौथी. चढत्या क्रमाने म्हणजे लहान संख्या सगळ्यात सुरुवातीला आणि मग दुसरी, तिसरी, चौथी किती येतात? 328 म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 2 सेमी आहे. त्या वर्तुळातील एका जीवेची लांबी 3 सेमी आहे. तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेमी असते? त्रिज्या किती आहे? 2 सेमी आहे आणि जीवा किती आहे? 3 सेमी आहे. पण आपल्याला विचारलंय काय? सर्वात मोठी जीवा विचारले. वर्तुळाच्या सर्वात मोठी जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यास होय. व्यास काढायचा असेल तर आपल्याला त्रिज्या माहिती पाहिजे. मग त्रिज्या आहे, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. म्हणजे व्यास जर काढायचा म्हटलं तर त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे 2 गुणिले त्रिज्या बरोबर 2 गुणिले 2 बरोबर 4. म्हणजे किती येईल? वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती येईल? 4 सेंटीमीटर. म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. आता प्रश्न काय विचारलाय त्यांनी पुढचा. समीरने एका दुकानातून रुपये 637 पैसे 75 पैसे बूट खरेदी केले. तर दुकानदारास त्याने रुपये 1000 दिले तर दुकानदाराने त्याला किती रक्कम परत देईल असं विचारलं आहे. तर आपण काय करायचं आहे, मग 1000 मधून काय करायचं आहे, दशांश चिन्ह जरा वेळ बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे पैसे आणि रुपये आहेत म्हणून आपण काय करायचंय, जरा वेळ 237 आणि 75 पैसे 25 पैसे याच्यामध्ये मिळून 638 रुपयाचा आपण काय करायचं आहे, 638 रुपयाचा काय करायचा आहे आपण शूज बूट धरायचा आहे. 638 रुपयाचा बूट आहे आणि त्याने दुकानदाराला किती रुपये दिलेले आहे? दुकानदाराला दिलेले आहेत त्यांनी 1000 रुपये. मग किती येतील? मग 10 मधून 8 गेले 2, 10 मधून 4 गेले 6, 10 मधून 7 गेले 3, 0 किती येतात? 362 आणि आपण 25 पैसे काय केले होते यामध्ये मिळवले होते म्हणजे 25 पैसे. 362 रुपये 25 पैसे इतके त्याला दुकानदाराला त्याला रक्कम परत करावी लागेल. म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे? 3/4 म्हणजे किती? 3/4 म्हणजे पाव, पाऊण की अर्धा की सव्वा? 3/4 म्हणजे काय? पाऊण. म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. 1/2 म्हणजे अर्धा. आलं लक्षात? 1/2 म्हणजे अर्धा. 1/4 म्हणजे पाव. आलं लक्षात? 3/4 म्हणजे पाऊण. पुढचा प्रश्न आहे पाव अधिक पाऊण बरोबर किती? पाव अधिक पाऊण.
आता पाव अधिक पाऊण बरोबर सोपा प्रश्न आहे. एक पूर्ण तयार होतो, पाऊण अर्धा. असं जर आपण भाकरीचा तुकडा घेतला तर त्यामध्ये हा झाला अर्धा भाग, हा झाला पाऊण भाग आणि हा झाला पाव भाग. हा एवढा तुकडा किती असेल? एवढा तुकडा असेल पाव आणि एवढा किती असेल? पाऊण. आता या पाऊणमध्ये पाव मिळवल्यावर किती होईल? एक पूर्ण होईल. म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. 1/4 4 वेळा मिळवले तर किती होतील? 1/4 हे पहा करून दाखवते. 1/4 मध्ये 4 वेळा मिळवल्यास 1 तयार होतो, पण मी करून दाखवते. 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 समान छेद आहे म्हणून एकदाच मांडायचा आणि 1 अधिक 1 अधिक 1 किती होतात? 4 बरोबर. मग 4 1 4 म्हणून एक उत्तर आहे. आलं लक्षात? 1/4 म्हणजे 4 1 होतात. आता पुढचा प्रश्न आहे पहा. 2.5 भाकरीमधून पाऊण खाल्ली तर किती भाकरी शिल्लक राहतील? 2.5 भाकरीमधून पाऊण जर खाल्ली तर किती शिल्लक राहतील? 1.25 शिल्लक राहील. 2.5 भाकरीमधून पाऊण खाल्ल्यावर 1.25 शिल्लक राहतात, म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. आता 15वा प्रश्न आहे पहा. 10 3/4 10.3/4 म्हणजे किती? आता 9:15 की 9:15 की 10:15 की 10:30? आता किती होतात? 10 3/4 3/4 म्हणजे किती? 3/4 म्हणजे पाऊण आणि हे 10 म्हणून किती होतील? 9:15 होतील का? नाही, 9:15 होतील. 9:15 10:15 10:30 10:30 म्हटलं तर 10.1/2 म्हणजे 10:30 होतात. हे 9:15 होतात. आता पुढचा प्रश्न आहे. 100 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? 100 या संख्येला रोमन संख्या चिन्हात C असे लिहिले जाते. आता पुढील संख्यांची चुकीची जोडी कोणती असे विचारले. चुकीची जोडी कोणती आहे? 6 असे लिहितात, 11 असे लिहितात, 15 25. कोणती चुकीची जोडी आहे? आता 6 असेच लिहितात, 3 नंबरची जोडी. 15 तसे न लिहिता 10 आणि 5 15 असे लिहितात, म्हणून 15 ही जोडी चुकीची आहे. आता 29 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती आहेत? आता 29 म्हटलं की 10 2दा आणि 9 म्हणजे 10 2 हे कुठे आहे पहा. 10 2दा आणि 9 कशी लिहितात? I आणि X म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे? रोमन संख्या चिन्हानुसार किती आहे ते? 5 आणि 1 6 वजा किती आहेत? 6 वजा 4 बरोबर किती असं विचारलेलं आहे. किती येतात? 2, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता त्यांनी काय विचारलंय पुढचं? सरस्वती विद्यालयात 3,500 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? 3,500 किती? 3,500 ही संख्या कशी लिहाल? 3,500 हे 33,250 येतात, हे 350 आहे, हे 1,250 आहेत. 3,500 म्हणजे 3,250 म्हणजे 3,500 इतके विद्यार्थी शिकत आहेत. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? आता याची स्थानिक किंमत काढायची म्हटलं, या 4ची स्थानिक किंमत काढायची म्हटलं तर किती येईल? त्याच्या 4 समोर जितक्या संख्या आहे तितके 0. याच्या समोर किती येईल? ह्या 4ची स्थानिक किंमत किती येईल? 1 2 3 4. हे लक्षात ठेवायचे. सोपी ट्रिक आहे. काही गोष्टी ट्रिकने लक्षात ठेवायच्या आहेत. काही ही गोष्ट तुम्हाला 4थीच्या मुलांना समजायला पाहिजे. या 4ची स्थानिक किंमत किती आहे? 40, म्हणून या चौथा पर्याय योग्य आहे. या संख्येतील 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. आता यांनी काय विचारलंय?
3 गुणिले 1 अधिक 7 गुणिले 1000 अधिक 5 गुणिले 10 अधिक 8 गुणिले 100 बरोबर किती? आता हे विस्तारित रूप दिलेलं आहे, आपल्याला काय करायचे आहे, संख्या तयार करायची आहे. आता विस्तारित रूप दिलेलं आहे म्हटल्यानंतर 7000, 7 गुणिले 1000 म्हणजे 7000 अधिक 8 गुणिले 100 म्हणजे 800, 5 गुणिले 10 म्हणजे 50 आणि 3 गुणिले 1 म्हणजे 3. किती? 3, 5, 8, 7, 7853 म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. विस्तारित रूप मांडून दिलेलं आहे, त्याचा आपल्याला काही काही करायचे आहे, बेरीज करायची आहे. आता त्यांनी काय दिलं आहे, 50 वजा 10 अधिक 20 गुणिले 5 भागिले 18 वजा 8 असं प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यांची काय करायची आहे, सोडवायचं आहे. आधी काय करतात, आधी कंसातील सोडवतात. म्हणून 50 वजा 10 अधिक 20 किती येतात, 30 गुणिले 5 भागिले किती येतात, 18 वजा 8, 18 वजा 8 किती येतील, 10. आता 50 वजा 3 5 15, 150 भागिले 10 बरोबर किती येतील, 10. 150 ला 10 ने भागल्यावर किती येईल, 50 वजा 150 ला 10 ने, 10 1 10, 10 5 50, 50 वजा 15 किती राहतात, 50 वजा 15 35 म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, 8 गुणिले 1000 अधिक 1000 बरोबर चौकोन गुणिले 100. आता आपल्याला काय करायचे आहे, दोन्ही साईडचा विचार करायचा आहे. 8 गुणिले 1000 म्हणजे किती, 8000 अधिक 1000 बरोबर चौकोन गुणिले 100. आता 8000 अधिक 1000 किती येतात, 9000. 9000 इकडे गुणाकार आहे, इकडे येऊन काय होणार, भागिले 100 येणार. किती येतात मग, ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजे किती राहतात, 90. म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. चौकटीमध्ये येणारा दुसरा पर्याय बरोबर आहे, 90. खालीलपैकी 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? आता त्यासाठी आपल्याला 4चे सगळे भाग देण्यापेक्षा काय करायचं, 4ची कसोटी माहिती असली पाहिजे. भाग देत बसला तर पेपरमध्ये खूप टाइम जाईल. म्हणून आपल्याला काय असलं पाहिजे, 4ची कसोटी माहिती असली पाहिजे. 4ची कसोटी काय आहे की शेवटच्या 2 अंकांना, एकक आणि दशक स्थानच्या शेवटचे 2 अंक आहेत मिळून जे अंक तयार होतो त्यांना काय करायचंय, 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. 10 ला 4 ने भाग जातो का, नाही जात. 42 ला 4 ने भाग जातो का, नाही जात. 32 ला 4 ने भाग जातो, 4 8 32 म्हणजे ही संख्या आहे. आणखी पुढेही चेक करूया, 30 ला भाग जातो का, 4 ने नाही जात. म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे, 32 या संख्येला 4 ने भाग जातो. म्हणून कितीही मोठी संख्या दिली तर दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून जी संख्या तयार होईल तिला 4 ने भाग दिला तर त्या संख्येला 4 ने निश्चयच भाग जातो. म्हणून कसोट्या पाठ असल्या पाहिजेत. आता पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 व 5 ने निश्चयच भाग जात नाही? आता 4 व 5 या संख्येला ह्याच्यामध्ये देखील काय करायचंय, कसोटी वापरायच्या. आता 5ची कसोटी काय आहे, 0 व 5 एकक स्थानी असतील तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. आता प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी 0 0 0 0 आहे म्हणजे सगळ्या संख्यांना काय होतं, 5 ने भाग जातो. आता 4चा विचार करावा लागेल की एकक स्थानच्या संख्यांना 4 ने भाग जातोय का, 80 20 40 30 म्हणजे आता पहा कोणत्या संख्येला 4 ने भाग जातो हे पाहायचं आहे. आता 80 ला 4 ने भाग जातोय, भाग जात नाही असं विचारलंय त्यामुळे 80 ला 4 ने भाग जातो. 20 ला देखील 4 ने भाग जातो, 40 लाही 4 ने भाग जातो आणि 30 ला जातो का 40 ने भाग, 4 ने नाही जात. म्हणून ही संख्या बरोबर आहे, ही संख्या बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती संख्या 2 मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात मांडता येईल? आता 23 24 45 21
आता 23 हीच काय आहे, मूळ संख्या आहे. याच्या भाग जातील का? नाही जाणार. तिला कोणत्या दोन मूळ अवयवांच्या रूपात भाग जाणार नाहीत. आता 24, 45, पण 21 अशी संख्या आहे, 21 अशी संख्या आहे की ती दोन मूळ अवयवांच्या रूपात तिला मांडता येतील. कोणत्या अवयवांच्या रूपात? 7त्रिक 21. म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न आहे 8/14 या अपूर्णांकाचे अक्षरे लेखन कसे करावे? पहिला आहे 14°/8 अंश 8 14/8 की 8/14 कसं येईल? 8°/14 असं प्रकारे लेखन करतात. म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. आता काय दिलंय? पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? 8/17 7/17 15/17 आणि 12/17 6/17 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल असं विचारले. मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल? आता सगळ्यांचे काय आहे? छेद समान आहेत. म्हणून कोणता अपूर्णांक मोठा असतो? ज्याचा छेद मोठा ते अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. यामध्ये अपूर्णांक कोणता मोठा? 15/17. त्यानंतर कोणता येईल? उतरत्या क्रमाने आहे म्हटल्यानंतर मोठा अपूर्णांक सगळ्यात सुरुवातीला 12/17. त्यानंतर 8/17 7/17 6/17 हे अपूर्णांक येतील. त्यांनी मध्यभागी येणारा अपूर्णांक इकडून 2 आणि इकडून 2 म्हणून 8/17 हा अपूर्णांक मध्यभागी येतो. म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. 20 पेनांची किंमत 100 रुपये आहे तर 1 डझन पेनांची किंमत किती? आता 20 पेनांची किंमत किती आहे? 100 रुपये. म्हणून आपल्याला एक पेनाची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? 20/100. 20×5 100 म्हणजे एका पेनाची किंमत किती? 5 रुपये. एका पेनाची किंमत 5 रुपये तर 1 डझन पेनांची किंमत, 1 डझन म्हणजे किती पेन? 12 पेन. 12 आणि आपल्याला काढायची एका पेनाची किंमत आहे 5 म्हणून 12×5 60 रुपये. म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. 12×5 म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे? ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा मोठे व 180 पेक्षा लहान असते त्या कोणाला टिमटिम म्हणतात? प्रविशाल कोण, विशाल कोण, काटकोन, लघुकोन. काटकोनाची किंमत ते कोण किती मापाचा असतो? 90 अंशाचा. लघुकोन 90 अंशापेक्षा बारीक आणि 180 पेक्षा लहान आणि 90 पेक्षा मोठा म्हणजे विशाल कोन. म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे. शनिवारी 630 विद्यार्थ्यांपैकी 507 मुले हजर होती तर शनिवारी एकूण किती मुले गैरहजर होती असं विचारलंय. त्यांनी आता काय विचारलंय आपल्याला की 630 विद्यार्थ्यांपैकी त्यांनी विचारलंय काय आपल्याला? 630 विद्यार्थ्यांपैकी 507 मुले हजर होती असं विचारले. म्हणजे आपण काय करायचंय? किती हजर होती ते आधी काढून घ्यायचंय. 7 × 7 7 9 63 म्हणजे 90. 9×5 45 म्हणजे 450 मुले काय होती? हजर होती. 450 मुले हजर होती. तर आपल्याला गैरहजर काढायचे आहेत म्हणून 630 वजा 450 करायचे तर आपल्याला गैरहजर मुलं निघतील. 13 मधून 5 गेले किती राहतात? 8 राहतात. आणि 6 मधून 5 गेले किती राहतात? 1 राहतात. म्हणून किती मुले गैरहजर होती? 180 मुले गैरहजर होती. म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे. 3/8 अधिक 5/8 समान छेद आहेत म्हणून 3/8 अधिक 5/8 समान छेद आहे म्हणून एकदाच मांडायचा आहे. 8 आणि 5 अधिक 3 8 8/8 आणि आपण त्याला 8 × 8 असंही मांडू शकतो. म्हणजे 8/8 इथे तेही आहे आणि 1 तेही आहे. म्हणून इथे पुढचं ऑप्शन पाहावं लागेल आपल्याला. 1 व 2 दोन्ही पण. हा तिसरा पर्याय पेपरमध्ये असंही दिलेलं असतं. 2 पर्याय सारखे असतात
आणि 1 व 2 बरोबर आहे असंही दिलेलं असतं, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? हे तुम्हाला पाठ करावं लागेल, एवढ्या काही आपण पेपरमध्ये करून घेऊ शकत नाही. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज 5555 आहे, 5500 आहे की 5050 आहे की 5005 आहे? तर 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज 5050 इतकी आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढचा प्रश्न आहे 35वा प्रश्न आहे, 2.25 तास अधिक पाऊण तास वजा पाव तास. 2.25 तास अधिक 2.25 तास म्हणजे किती मिनिटे? 2.25 तास म्हणजे 2.25 तास म्हणजे 2 तास म्हणजे किती? 120 मिनिट. 2 तास म्हणजे किती? 120 मिनिट. आणि पुढचा 1.25 तास म्हणजे किती? 15 मिनिट. म्हणजे 2.25 तास म्हणजे किती? 135 मिनिट. प्लस किती? पाऊण तास म्हटले. पाऊण तास म्हणजे किती? 45 मिनिट. वजा पाव तास. पाव तास म्हणजे किती? पाव तास म्हणजे 15 मिनिटं. बरोबर किती होतात? आता 135 अधिक 45 किती येतात? 10, 7 आणि 1. ह्याच्यातून 15 वजा करायचे, 180 होतात. 180 होतात. त्याच्यामधून काही 180 मधून आपल्याला 15 वजा केले तर किती राहतात? 5, 6, 165. किती राहतात? 165. 165 म्हणजे किती मिनिटे? मग किती तास किती मिनिटे? जर आपण ह्याला 60 जर भागलं तर आपल्याला येतात 2 तास आणि 45 मिनिटे. 2 तास 45 मिनिटे इतके येतात. म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 50 मीटर लांबीच्या दोरीचे काही तुकडे केले, प्रत्येक तुकड्याची लांबी 500 मीटर भरते, तर त्या दोरीचे एकूण किती तुकडे केले असावे असं विचारलेलं आहे. आता काय प्रश्न आहे पहा, की आपण 500 मीटर दोरीचे काय केलेले आहेत? काही तुकडे केलेले आहेत. प्रत्येक तुकड्याची 50 मीटरचे 50 मीटरचे लांबीच्या दोरीचे काही तुकडे केलेत. प्रत्येक तुकड्याची लांबी 500 सेंटीमीटर भरते, तर त्या दोरीचे एकूण किती तुकडे केले असावेत? आता 500 मीटर म्हणजे किती? 5000 सेंटीमीटर. 500 मीटर म्हणजे किती? 5000 सेंटीमीटर. त्याच्या एका तुकडे किती लांबीचा भरलेला आहे? 500 सेंटीमीटर इतक्या लांबीचा भरलेला आहे. ह्या शून्याला हे शून्य गेले. 5 1 5 म्हणजे किती? 10 सेंटीमीटर इतक्या त्या दोरीचे 10 तुकडे केलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, 104च्या मागची क्रमाने येणारी 5वी संख्या कोणती? आता 104च्या मागची म्हटलं तर मागची म्हटलं की 104च्या मागच्या म्हटलं, 104च्या पाठीमागच्या म्हटलं तर 103, 102, 101, 100, 99 अशा मागच्या येणाऱ्या. पुढच्या म्हटलं तर 105, 106 असे येतील. मागच्या म्हटलं तर 103. मग कितवी विचारली आपल्याला? 5वी विचारली. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी. म्हणून 99 म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. आता 3 अंकी सर्वात लहान विषम संख्येतील शतक स्थानच्या व दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती येतो? 3 अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती असते? 100. पण 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या विचारलेलं आहे. विषम संख्या कोणती येईल मग? 3 अंकी 101 ही विषम संख्या येईल. त्यांच्या काय एकक स्थानचा व दशक स्थानचा अंक यांचा गुणाकार विचारलाय. काय येईल गुणाकार यांचा? 0 येईल. म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. पुढचं काय आहे? खालीलपैकी कोणती आकृती असममित होऊ शकेल? कोणती आकृती? त्रिकोण, आयत, चौरस की वर्तुळ. वर्तुळ ही असममित होऊ शकेल. पुढचा आहे, इष्टिका चितीला किती शिरोबिंदू असतात? आता इष्टिका चितीला किती शिरोबिंदू असतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सोपा प्रश्न आहे. इष्टिका चितीला 10, 4, 8 की 12? इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू असतात आणि 12 कडा असतात. म्हणून इष्टिका चितीला
8 शिरोबिंदू असतात म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळातील त्रिज्या व्यासाच्या टिंबटिंब असते. निमपट, समान, तिप्पट की दुप्पट? आपण मगाशीच पाहिलं होतं एका वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या दुप्पट असते म्हणून ती चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, एका आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी 10 सेमी आहे तर त्याची रुंदी किती आहे? आता त्यासाठी आपल्याला आयताच्या परिमितीचे सूत्र माहिती असलं पाहिजे. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. आता लांबी त्याची किती आहे पहा, 38 परिमिती आहे 2, लांबी किती आहे 10 दिलेली आहे आणि रुंदी किती आहे तशीच मांडायची आहे. आता इथे पुढे पाहूया. आता इथे गुणिले आहे म्हणून 38 भागिले 2 करायचं आहे आणि रुंदी तशीच ठेवायची आहे 10 अधिक रुंदी. बेक बे 92 18 किती राहतात 19. आता 10 इथे काय आहे बेरीज केलेली आहे. इकडे येऊन काय होणार, बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यावर चिन्ह बदलतं, काय होणार वजा होणार. म्हणून 10 वजा 19 वजा 10 किती येतात 9. म्हणून आयताची रुंदी किती आहे 9 सेंटीमीटर म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते? कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते? चौरसाचं फक्त परिमिती दिली असता क्षेत्रफळ, कारण चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी सारखी असते म्हणून परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते. आता पुढचा प्रश्न आहे, एका आयताकृती मैदानाची लांबी 20 मीटर व रुंदी 10 मीटर आहे तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती आहे? आता आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी म्हणून 20 गुणिले 10 बरोबर किती येईल 200. पण 4 सेमी असतं क्षेत्रफळ म्हटलं की 4 सेमी असतं, चौरस सेंटीमीटर असतं म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अंक मराठी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह सारखाच असतो? कोणता अंक सारखाच असतो? 3, 9, 6 की 1? कोणता अंक सारखाच असतो? 3 हा अंक मराठी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये सारखाच असतो. आता पुढचा प्रश्न आहे, 25,009 या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? या अंकामधील अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज म्हणजे या 2, 5, 9 या अंकांची बेरीज किती? 9, 2, 11, 5, 16 म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचं काय आहे, 2 अंकी एकूण संख्या किती? 2 अंकी एकूण संख्या किती असं विचारलेलं आहे. 90, 99 की 100 की 91? 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? 2 अंकी एकूण संख्या आहेत 90. आता पुढचा प्रश्न आहे पहा, 48वा प्रश्न आहे, 20 रुपयांच्या पुढचा प्रश्न आहे, 20 रुपयांच्या 9 नोटांत 5 रुपयांच्या किती नोटा मिळतील? 20 रुपयांच्या 9 नोटांमध्ये 5 रुपयाच्या किती नोटा मिळतील? 20 रुपयाच्या 9 नोटा, 20 रुपयांच्या 9 नोटा जर घेतल्या 9 दुने 18 म्हणजे 180 रुपये होतात. तर 5 रुपयाच्या किती नोटा मिळतील म्हणून 5 ने भागायचं आहे. 5 त्रिक 15, खाली राहिले 3, 5 सक 30 म्हणजे 36 नोटा मिळतील. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे, विकासने किल्ल्याच्या निम्म्या पायऱ्या चढल्या. किती चढल्या? निम्म्या. अजून 57 पायऱ्या पाहिजे इथे. पायऱ्या चढल्यावर तो किल्ल्यावर पोहोचेल. तर किल्ल्यावर जाण्यासाठी एकूण किती पायऱ्या आहेत? निम्म्या चढलेला आहे, निम्म्या शिल्लक आहेत म्हणजे 57 चढला आहे आणि 57 शिल्लक आहेत. आणि किती होतील मग? 7 आणि 7 14, 5 आणि 5 10 आणि 1 11 म्हणजे 114 पायऱ्या किल्ल्याला आहेत म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा,
विकत घेतलेल्या 10 पेन दुकानदाराने प्रति 5 रुपये किमतीने 7 रुपयात विकला तर दुकानदाराला किती नफा किंवा तोटा झाला? आता दुकानदाराने 10 पेन किती रुपयाला प्रति 5 रुपयाला घेतले? 10 पेन किती रुपयाला घेतले? 10 पेन किती रुपयाला घेतले? 5 रुपयाला घेतले. म्हणजे किती झाले पेनची किंमत? 10 पाचे 50 आणि 10 पेन दुकानाने प्रति 5 रुपये किमतीचा पेन 7 रुपयाला विकला. 10 पेन किती रुपयाला विकले? त्याने 7 रुपयाला विकले. म्हणून किती? 10 7 70. खरेदी कितीची केली? खरेदी कितीची केली? 50 रुपयाची. आणि विक्री कितीची केली? विक्री कितीची केली? 70ची. म्हणून नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री किती आहे? 70 वजा 50 बरोबर किती होईल? नफा किती येईल? 20 रुपये. म्हणून पहिला पर्याय योग्य आहे. आलं लक्षात? याचप्रमाणे परत सराव करून तुम्ही पेपरसाठी याचा फायदा करून घेऊ शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.